नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। 20 वर्षाचा तरुण आईवडिलांना बोलतो की मला प्लॉट पाहण्यासाठी बाहेर जायचं आहे, मी दुपारपर्यंत घरी परत येईल असं सांगून घराबाहेर पडतो। बाहेर गेल्यानंतर आपली स्कूटी देखील घेऊन जात नाही, स्कूटी घरीच ठेवून बाहेर पडतो। दुपार झाली, 12 वाजले, 3 वाजत आले तरी देखील तरुण घरी परतला नाही। त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटू लागली। त्यांनी संपूर्ण गावामध्ये त्याला शोधण्यास सुरुवात केली। मित्रमंडळी, इतर नातेवाईकांकडे संपर्क केला, मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नाही। शेवटी निराश होऊन तरुणाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांचा तपास सुरू झाला आणि पोलिसांच्या हाती तरुणाचा मृतदेहच लागला। तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला, काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। आजची सत्य घटना आहे गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यामधलं कल्लोळ तालुक्यातलं खेगू नावाचं गाव आहे आणि याच गावात विष्णू ठाकूर, त्यांची पत्नी परिणिता आणि 3 मुलांसह राहत होते। विष्णू ठाकूर हा पंखे दुरुस्तीचे काम करत असायचा आणि मिळणाऱ्या पैशातून घर खर्च चालवत असायचा। पती ही घरातील कामे करायचे आणि मुलांना सांभाळायचे। या गावात ठाकूर लोकांची बरेचसे घरं आहेत, त्यामुळे या परिसराला ठाकूर नावाने ओळखले जाऊ लागले। याच परिसरात रमेश ठाकूर याचे कुटुंब देखील राहत होते। तारीख होती 11 जुलै 2026ची। रमेश ठाकूर बाजारात गेलेले होते शेतीचा माल विकण्यासाठी। त्यांची पत्नी, मुले शेतात गेलेले होते। त्यांचा मोठा मुलगा हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। त्यांचा चुलत भाऊ कोर्टात वकील होता। चुलत भावाचं नाव सुनील ठाकूर असं होतं, त्यामुळे शिक्षणाबरोबरच चुलत भावाबरोबर कोर्टात देखील हा तरुण काम करत असायचा। 11 जुलैला सकाळी 9:30 वाजता हार्दिक एक जमीन पाहायला गेलेला होता। घरात जाताना सांगितले होते की मी लगेच दुपारपर्यंत परत येईल असे सांगून घरातून बाहेर पडला होता। जाताना त्याने आपली स्कूटी देखील घरीच ठेवलेली होती। दुपारपर्यंत घरी परत येतो असं सांगून घराबाहेर पडला होता। दुपार झाली, दुपारचे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, संपूर्ण दिवस मावळत आलेला होता, तरी देखील हार्दिक हा घरी परतला नव्हता। घरच्यांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र सतत त्याचा फोन बंद येत होता। संध्याकाळ होत आली होती तरी देखील हार्दिक घरी परतला नव्हता। आई वडिलांना आता चिंता वाटू लागली। त्यांनी गावामध्ये सर्वत्र इकडे तिकडे शोधलं, मित्रमंडळींना विचारण्यात आलं तरी देखील हार्दिकचा काही पत्ता लागला नव्हता। शेवटी त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर सुरू झाला पोलिसांचा तपास। पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली। हार्दिकच्या वडिलांनी कोणीतरी फोन केला। घराशेजारी राहणारी वासुबाई नावाच्या महिलेच्या घरामध्ये हार्दिक याचा मृतदेह पडलेला आहे। वडील रमेश लगेच घाईघाईत त्या ठिकाणी जाऊन पोचले, तेव्हा त्यांना तेथील दृश्य बघून धक्काच बसला। त्या ठिकाणी एका पांढऱ्या बॅगमध्ये हार्दिकचा चक्क मृतदेह दिसला। त्याच्या गळ्याभोवती काळे वरण होते, संपूर्ण शरीरावर दोरीने मारण्याचे घाव दिसत होते। गावकऱ्यांना वाटले हार्दिक बेशुद्ध असेल, म्हणून तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली। हार्दिकला लगेच सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं आणि लगेच पोलीस देखील घटनास्थळी येऊन पोहोचले। डॉक्टरांनी हार्दिकची तपासणी केली, मात्र हार्दिकचा आधीच मृत्यू झालेला होता। पोलिसांनी हार्दिकचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। फॉरेन्सिक टीमने वासुबाईच्या घरातील सर्व पुरावे गोळा केले। वासुबाई ठाकूर ज्या घरामध्ये राहत होता त्या घरामध्ये कोणीच नव्हतं। दोघेही पती पत्नी आणि मुलं बेपत्ता होती। घरामध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडलेला होता। पोलिसांनी फरार असलेल्या दाम्पत्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही संपर्क होत नव्हता। त्यांची मुलं देखील शाळेत नव्हती। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली, तेव्हा 11 जुलै 2026ला वासुबाई आणि पत्नी परिणिता ही आपल्या 3 मुलांना मामाच्या घरी सोडून फरार झाल्याचं समजलं। परिणिताच्या आईवडिलांनी सांगितले की त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आमच्याजवळ सोडून दिले आणि म्हणाले, आमच्या मागे पोलीस लागलेले आहेत, तुम्ही या 2 मुलांना सांभाळा, आम्ही बाहेरगावला जात आहे असे सांगितले होते। आता पोलिसांना देखील या पती पत्नीवर पूर्णपणे संशय आला। पोलिसांच्या 3 पथकांनी मोबाईलचं लोकेशन, CDR फुटेज वगैरे तपासून काढले। त्यानंतर पोलिसांनी 2 दिवसात 13 जुलै 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास गांधीनगरच्या भागातून त्यांना अटक केली। तोपर्यंत इकडे हार्दिकचं पोस्टमॉर्टम देखील आलेलं होतं। त्या पोस्टमॉर्टममध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं। वासुबाई आणि परिणिता हे 2 दिवसापासून फरार होते। पोलिसांना सतत चकमा देऊन पळण्याचा प्रयत्न करत होते।
त्यामुळे सगळा संशय त्यांच्यावरच जात होता. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणलं आणि हार्दिकचा खून का केला याबद्दल विचारणा केली. सुरुवातीला दोघांनी काही सांगितले नाही. मात्र त्यांनी नंतर विचार केला की आपला संपूर्ण भांडा फुटलेला आहे. आता आपण काही केल्या वाचू शकत नाही. म्हणून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. जेव्हा त्याने हार्दिकच्या मृत्यूचं कारण सांगितलं तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला. परिणिता ही पोलिसांना सांगायला सुरुवात करते, साहेब, मी काही दिवसापूर्वी माझ्या बाथरूममध्ये आंघोळ करत होते. तेव्हा हार्दिकने लपून माझ्या आंघोळीचा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर एक दिवस हार्दिक माझ्या घरी आला आणि नको त्या अवस्थेत आंघोळीचा व्हिडिओ मला दाखवला. मी त्याला हे सर्व व्हिडिओ डिलीट करायला सांगितले. त्याला विनवणी केली. मात्र त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं. तो मला म्हणाला, मी हे व्हिडिओ डिलीट करणार नाही आणि कोणाला दाखवणार सुद्धा नाही. मात्र तुला माझ्या बदल्यात माझ्यासोबत संबंध ठेवावे लागेल. मात्र परिणिताने त्याच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी पूर्णपणे निराश झाली. बदनामीपोटी मला त्याची इच्छा पूर्ण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मला ब्लॅकमेल करून हार्दिकने माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे ते नेहमीचेच येणे जाणे सुरू झाले होते. पती घरी नसताना घरात घुसायचा आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन नेहमी संबंध ठेवायचा आणि सतत फोन देखील मला करायचा. जसं म्हणेल तसं मला करावे लागत होते. बदनामी होईल या भीतीने मला त्याचं ऐकावंच लागत होतं. हे ऐकून पोलिसांचाही तिच्यावर विश्वास बसत नव्हता. केवळ 20 वर्षाचा तरुण 2 मुलांच्या आईसोबत असं देखील करू शकतो. एकदा वासूभाई कामाला गेल्यानंतर हार्दिकने मला कॉल केला. मी हार्दिकसोबत फोनवर बोलत होते. त्याच दरम्यान माझा पती वासूबाई अचानक घरात आले. तेव्हा मला फोनवर बोलताना बघितले आणि त्यांना खूप राग आला. रागानेच ते घरातून बाहेर निघून गेले. मी पूर्णपणे घाबरून गेले होते. संध्याकाळी पती घरी आले तेव्हा माझ्यासोबत काय काय झालं, काय वाईट घडलं ते मी त्यांना सर्व काही सांगितले. मी जे काही त्यांना सांगितले हे त्यांना अजिबात पटलं नव्हतं. त्यांना मी पूर्णपणे समजावून सांगितलं. तेव्हा त्यांना माझ्यावर विश्वास बसला. आम्ही दोघांनी हार्दिकच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगायचं ठरवलं होतं. मात्र त्यात आमचीच बदनामी होईल या भीतीमुळे आम्ही त्याच्या आईवडिलांना काही सांगितलं नाही. मात्र मी हार्दिकमुळे त्रासून गेलेली होती, वैतागून गेलेली होती. तब्बल 3 महिने माझ्यासोबत तो शरीर संबंध ठेवत होता. माझ्या घरासमोरून जाताना येताना देखील माझ्याकडे निर्लज्जपणे बघत असायचा. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी दोघांनी मिळून हार्दिकला संपवण्याचा प्लॅन केला. तारीख होती 11 जुलै 2026 रोजी. परिणिता हार्दिकला कॉल करते आणि सांगते की माझ्या घरी कोणी नाही, माझे पती बाहेर गेलेले आहेत, तू मला भेटायला येऊ शकते. हार्दिक देखील खुशीने वडिलांना घरी सांगतो की मी जमीन बघायला जातोय. असं वडिलांना खोटं सांगून घराबाहेर पडला. आपण महिलेच्या घरी जात आहो हे कोणालाही कळू दिले नाही. हार्दिकने आपली ॲक्टिवा गाडी देखील घरीच ठेवली, कारण त्या महिलेचं घर हार्दिकच्या घरापासून जास्त लांब नव्हतं. त्यामुळे हार्दिकने स्कूटी घरीच ठेवली आणि तो निघाला. सरळ महिलेच्या घरी जाऊन पोचला. दोघांच्या प्लॅनिंगनुसार परिणिताचा पती हा बाहेर गेलेला होता आणि त्यांची 3ही मुले शाळेत गेलेली होती. हार्दिकला वाटलं आता घरात कोणीही नाही, म्हणून हार्दिक घरात गेला आणि परिणिताने दार बंद केलं. दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तेवढ्यात वासूभाई हळूच घरात शिरला. हार्दिकला बघून त्याला भयंकर राग आला. त्याने त्याला जबर मारहाण करायला सुरुवात केली आणि खाली ढकललं. हार्दिक खाली कोसळला. वासूभाई हार्दिकच्या अंगावर बसला. हार्दिक उठण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पती वासूभाईने त्याचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले आणि वासूभाईने गळ्यातला रुमाल काढला. त्या रुमालने हार्दिकचा करकचून गळा आवळला. काही वेळातच हार्दिकचा मृत्यू झाला. मात्र वासूबाईचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. हार्दिकने आपल्या पत्नीसोबत खूप वाईट केलेले आहे. या रागारागाने त्याने हार्दिकच्या मृतदेहाला लाईटच्या केबलने मारहाण केली. त्यानंतर त्याची पत्नी परिणिता हिने त्याला थांबवलं आणि दोघांनी मिळून हार्दिकचा मृतदेह एका मोठ्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरला. त्याचा मोबाईल देखील तोडफोड केला. घराला कुलूप लावले आणि दोघेही शाळेत गेले. 3 मुलांना शाळेतून घेतलं आणि आपल्या आजीच्या घरी नेऊन सोडलं. हार्दिकचा मृतदेह घरातच सडून जाईल आणि मृतदेह सडल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायची, म्हणजे आपण कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही, असं दोघांना वाटलं. मात्र गुन्हा कधीही लपत नाही आणि दोघेही आता पोलिसांच्या हाती लागलेले आहे. जो आंघोळीचा व्हिडिओ हार्दिकने काढला होता, हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
तो व्हिडिओ या पती पत्नीने कधी बघितलाच नव्हता अशीही माहिती समोर येत आहे. या खुलाशामुळे परिणिताचे हार्दिकसोबत अनैतिक संबंध होते. मात्र जेव्हा नवऱ्याला माहिती झाले तेव्हा ती नवऱ्यासोबत खोटं बोलून हार्दिकला संपवण्याचा कट रचला असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या तपासाला वेगळेच अँगल समोर येण्याची शक्यता आहे. सध्या परिणिता आणि वासूभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. मित्रांनो, केवळ 20 वर्षाच्या तरुणाने 3 मुलांच्या आईसोबत असे वाईट कृत्य केले आणि स्वतःचा जीव गमावून बसला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.